नमस्कार मित्रांनो, डायबिटीज मेलाइटस म्हणजेच मधुमेह याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत मधुमेह म्हणजे काय, मधुमेहाची लक्षणे काय काय आहेत, मधुमेहाचे निदान कसे केले जाते, मधुमेहाचे प्रकार किती आहेत, मधुमेहाचे रिस्क फॅक्टर काय काय आहेत, मधुमेह टाळता येऊ शकतो का, मधुमेहाच्या गोळ्या जास्त दिवस घेतल्याने किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो का, काही औषधं असे आहेत की ज्या औषधामुळे मधुमेह होतो हे खरे आहे का. बऱ्याचदा पेशंट म्हणतात माझी साखर तर नॉर्मल आहे, तर मधुमेहाच्या गोळ्या बंद कराव्यात का, मधुमेहावर उपचार काय काय घ्यावेत, गोड चवीसाठी बाजारामध्ये साखरेच्या गोळ्या भेटतात, त्या घ्याव्यात की नाही घ्याव्यात, तसेच मधुमेह म्हणजेच रक्तातील साखर वाढलेली असते आणि ह्या साखरेचा परिणाम शरीरावर काय होऊ शकतो याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय वाघ. आमच्या संपूर्ण आरोग्य या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि याबद्दल आपण पूर्ण माहिती समजून घ्या. चला तर मग आता आपण बघूया मधुमेह म्हणजे काय. शरीरामधील रक्त शर्करेचे अनियंत्रित वाढलेले प्रमाण म्हणजेच मधुमेह होय. शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी व्हायला लागले किंवा तयार झालेले इन्सुलिनसाठी शरीराचा प्रतिसाद कमी झाला की मग रक्तातली साखर वाढते, यालाच मधुमेह म्हणतात. आता आपण मधुमेहाची लक्षणे काय आहेत ते बघणार आहोत. त्यामध्ये जास्त वेळा लघवीला जावे लागणे, जास्त तहान लागणे, भूक जास्त प्रमाणात लागत राहणे, तसेच थोडे काम केले तरी थकवा जाणवणे, वजन कमी होणे, जखमा लवकर न भरणे, मळमळ जाणवणे, अंधुक दिसणे, हातापायांना मुंग्या येणे, वारंवार लघवीचे इन्फेक्शन होणे, लैंगिक समस्या आणि गुप्तांगामध्ये फंगल इन्फेक्शन होणे, चिडचिड होणे, हे जर लक्षणे आढळून येत असेल तर मधुमेह असल्याची शक्यता दाट असते. तर मग मधुमेहाचे निदान कसे केले जाते. उपाशी पोटातील रक्तातील साखर ही 126 पेक्षा जास्त असल्यास मधुमेह असू शकतो. दुसरं म्हणजे जेवणानंतर 2 तासातील रक्तातील साखर ही 200 पेक्षा जास्त असल्यास मधुमेह असू शकतो. तिसरं म्हणजे 3 महिन्यातील रक्तातील साखरेची सरासरी अर्थात यालाच आपण HbA1c ची तपासणी म्हणतो, ही 6.5 पेक्षा जास्त असल्यास मधुमेह असल्याचे निदान केले जाते. सरासरी आपण सामान्य माणसाची, मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्यांची आणि डायबिटीज ज्यांना मधुमेह आहे यांची पातळी जर बघितली तर फास्टिंग शुगर ही नॉर्मल माणसांची 100 असते. तसेच मधुमेह होण्याची शक्यता ज्यालाच आपण प्री डायबिटीज म्हणतो यामध्ये 100 ते 125 च्या दरम्यान ही रेंज असते आणि डायबिटीज पेशंटची 126 च्या पुढे जर साखर भरत असेल तर त्याला मधुमेह असू शकतो. तसेच पीपी ज्याला पोस्ट प्रँडियल शुगर म्हणतो ती नॉर्मल माणसाची 130-140 च्या आतमध्ये असते. तसेच मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्या पेशंट मध्ये ज्याला प्री डायबिटीज म्हणतो त्यांची शुगर ही 140 ते 199 असू शकते आणि मधुमेह झालेल्या व्यक्तींची शुगर ही 200 च्या वरती असू शकते. तसेच आपण मगाशी बघितल्याप्रमाणे HbA1c, तर HbA1c ची रेंज ही नॉर्मल व्यक्तींची 5.6 किंवा 5.5 च्या आतमध्ये नॉर्मल असते. तसेच मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्या पेशंटची 5.7 ते 6.4 अशी असू शकते आणि मधुमेह झालेल्या व्यक्तींची त्या 6.5 च्या वर HbA1c ची तपासणी असू शकते. यावरून आपण मधुमेहाचे निदान कन्फर्म केले जाऊ शकतात. आता आपण मधुमेहाचे मुख्य प्रकार काय आहेत ते बघणार आहोत. त्यामध्ये टाईप 1 मधुमेह म्हणजेच इन्सुलिन डिपेंडंट, यामध्ये शरीरातील इन्सुलिन तयार होत नाही कारण स्वादुपिंडामधील बेटा पेशी या खराब झालेल्या असतात. या रुग्णांना जगण्यासाठी रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते कारण गोळ्या यावर काम करत नाही. हा प्रकार सहसा लहान मुले आणि 20 वर्षाखालील तरुणांमध्ये आढळला जातो. आता दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे टाईप 2 मधुमेह, ज्यालाच नॉन इन्सुलिन डिपेंडंट म्हणतो. हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार असून तो प्रामुख्याने मध्यमवयीन लोकांमध्ये दिसला जातो. यामध्ये बीटा पेशींचे कार्य हे कमी झालेले असते जे औषधाच्या सहाय्याने वाढवता येते. तसेच रक्तातील साखरेच्या प्रमाणानुसार औषधांचे डोस कमी अधिक करावे लागते. आता आपण बघू तिसरा प्रकार जो गर्भधारणेमध्ये होणारा मधुमेह असतो, ज्याला जेस्टेशनल डायबिटीज असेही म्हणले जाते. हा प्रकार गरोदरपणामध्ये महिलांच्या रक्तातील साखर वाढल्यामुळे होतो आणि
बाळाच्या जन्मानंतर हा मधुमेह बऱ्याचदा निघूनही जातो, परंतु भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका या स्त्रियांमध्ये जास्त असतो. तर मधुमेहाचे रिस्क फॅक्टर काय काय आहेत? मधुमेह कोणाला होऊ शकतो? पहिलं म्हणजे लठ्ठपणा व BMI वाढलेला असेल तर मधुमेह होण्याची शक्यता असते. तसेच वय 45 पेक्षा जास्त असल्यावर, आनुवंशिकता असल्यावर, आई वडिलांना साखर असेल तर मुलांना साखर होण्याची शक्यता जास्त असते. उच्च रक्तदाब, जे बीपीचे पेशंट आहेत त्यांनाही शुगर होण्याची शक्यता जास्त असते. तसेच रक्तातील चरबीचे वाढलेले प्रमाण, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, तसेच गरोदरपणामध्ये वाढलेली साखर, शारीरिक स्थूलता, शरीराची हालचाल नसते, व्यायामाचा अभाव, सिगरेट व बिडीचे व्यसन, मानसिक ताणतणाव, दारूंचे अतिसेवन या सर्व कारणामुळे मधुमेह होऊ शकतो. तर बऱ्याच पेशंटना पडलेला प्रश्न आहे, तर मधुमेह टाळता येऊ शकतो का? तर होय, नक्कीच मधुमेह टाळता येऊ शकतो. जर आपण योग्य आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक ताणतणाव जर कमी घेतला तर मधुमेह 100% टाळता येऊ शकतो. तर दुसरा प्रश्न असा आहे की काही औषधामुळे मधुमेह होतो, हे सत्य आहे का? होय, काही औषधामुळे मधुमेह होऊ शकतो, परंतु हे औषधं आपल्या रुटीनच्या वापरातले नाहीत. जसं की वारंवार पेनकिलर घेणे, स्टेरॉइड घेणे, मेटॅलिक सॉल्ट लाईक सबस्टन्स जसे की लीड, मर्क्युरी, कॅनेडियम आणि HIV एड्स यासाठी वापरात येणारी काही औषधं यामुळे मधुमेह होऊ शकतो. आता बऱ्याच पेशंटना असा प्रश्न पडतो की डायबिटीसच्या गोळ्या वारंवार खाल्ल्यामुळे किडनी खराब होते का? तर मित्रांनो, डायबिटीसच्या गोळ्या ह्या आयुष्यभर खाव्या लागतात, परंतु त्या बनवताच अशा प्रकारे बनवल्या जातात की त्याचा कुठल्याही प्रकारचा किडनीवर दुष्परिणाम होणार नाही व इतर अवयवावर परिणाम होणार नाही. परंतु जर किडनीचा आजार असेल, जर क्रिएटिनिन वाढलेले असेल तर मधुमेहाच्या ठराविकच गोळ्या वापराव्यात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या वापरू नये. तर मित्रांनो, बऱ्याचदा पेशंट मला म्हणतात की मला काहीच त्रास नाही, मग मी गोळ्या का खाऊ? त्रास नसताना गोळ्या बंद कराव्यात का? तर मधुमेहाचा रोज त्रास होत नाही. रक्तातील साखर खूप जास्त अथवा खूप कमी झाली तरच अचानक त्रास होतो. मात्र रक्तातील साखर जास्त राहिल्याने हळूहळू किडनी, हृदय, डोळ्यांचा पडदा, हातापायांच्या नसा, रक्तवाहिन्या यांच्यावर परिणाम होतो व त्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळेच किडनी खराब होणे, हृदयविकाराचा झटका येणे, दृष्टी क्षीण होणे, हाताला व पायाला मुंग्या येणे, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन अवयव निकामी होणे असा प्रकार घडतो. साखर जास्त राहिल्याने हे सर्व शरीराच्या आतमध्ये कुठल्याही त्रासाशिवाय हळूहळू चालू असते आणि जेव्हा ह्या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग अवयव खराब झालेला असतो, मग आपल्या हातात काहीच करण्यासारखे राहत नाही. त्यामुळे बरा न होणारा त्रास होऊ नये म्हणून गोळ्या घेऊन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवलीच पाहिजे. त्यामुळे त्रास नसला तरी गोळ्या बंद करू नका. मधुमेह हा बरा होणारा आजार नसून गोळ्या औषधासह आहाराने मेंटेन करायचा आजार आहे. तर मित्रांनो, मधुमेहासाठी उपचार पद्धती काय काय घेतल्या पाहिजे? त्यामध्ये योग्य आहार, योग्य व्यायाम, काही प्रकारचे तोंडाने घ्यायची औषधे आणि इन्सुलिन या सर्वांनी मधुमेह कंट्रोलमध्ये राहू शकतो. तसेच गोड चवीसाठी बाजारात मिळणाऱ्या शुगर फ्रीच्या गोळ्या वापराव्यात का? तर योग्य प्रमाणात शुगर फ्रीच्या गोळ्या वापरण्यात काहीही धोका नसतो. आता मधुमेह अनियंत्रित राहिल्यास शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात ते बघूया. तर मधुमेह अनियंत्रित राहिल्यास शरीरामधील अवयवांवर हळूहळू विपरीत परिणाम होऊन शरीराची कधीही न भरून येणारी हानी होते. त्यामध्ये पहिलं म्हणजे हृदय. हृदयविकाराचा धोका वाढतो, रक्तदाब वाढतो व हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होऊन हार्ट अटॅक येण्याची धोका वाढतो. तसेच दुसरं म्हणजे किडनी. किडनीवर परिणाम होऊन लघवीमधून प्रथिने म्हणजेच अल्ब्युमिन बाहेर पडतात. किडनीला सूज येऊन रक्तातील युरिया व क्रिएटिनिन वाढते. तसेच डोळ्यांभोवती व शरीरावर सूज येते. प्रसंगी डायलिसिस सुद्धा लागू शकते. तिसरं म्हणजे डोळे. मोतीबिंदू व काचबिंदू याची शक्यता वाढते आणि डोळ्यांच्या पडद्यावर, यालाच रेटायना म्हणतो, परिणाम होऊन अंधुक दिसू लागते. प्रसंगी संपूर्ण दृष्टी सुद्धा जाऊ शकते. तसेच चौथं म्हणजे हाता व पायांच्या नसा. याच्यावर परिणाम होऊन मुंग्या येऊ लागतात व हाता व पायाची जळजळ होते. पायाच्या नसांवर परिणाम होऊन पायातून आपोआप चप्पल निघून जाणे, कापसावर चालल्यासारखे जाणवणे असा प्रकार घडू शकतो. आता पाचवं म्हणजे रक्तवाहिन्या.
रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होणे, तसेच हात व पायांना रक्तपुरवठा कमी होऊन गँग्रीन होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे व डायबेटिक फूट यासारखा आजार होऊ शकतो. आता 6वं म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होऊन अर्धांगवायूचा झटका येणे, पॅरालिसिस होण्याची शक्यता डायबेटिस पेशंटला असते. तसेच डायबेटिक पेशंटला प्रतिकारशक्ती कमी होऊन विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ त्यामध्ये निमोनिया, लघवीचा जंतू संसर्ग, जुलाब, उलट्या यांसारखा आजार होऊ शकतात. एकदा का हा आजार अवयवांना इजा करण्यास सुरुवात केली तर ती भरून येत नाही. त्यामुळे रक्त शर्करा नियंत्रणात ठेवून आपल्या अवयवांचे संरक्षण करणे हेच आपल्या हातात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मधुमेहाची औषधे कोणीही बंद करू नये. तसेच आपण पुढील पार्ट मध्ये बघणार आहोत मधुमेह पेशंटनी काय काय काळजी घेतली पाहिजे, तसेच मधुमेहाचे व्यायामाचे मूल तत्वे काय आहेत, इम्पॉर्टन्स गाईडलाईन्स ऑफ डाईट, इम्पॉर्टंट गाईडलाईन्स ऑफ एक्सरसाइज हे बघणार आहोत.